नमस्कार मंडळी, नमस्कार. मी अमोल स्वागत करतो आपल्या कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर शिमगा उत्सव झालेला आहे आणि धुलवड देखील झालेला आहे. पण काही ठिकाणी होळीच्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते, पण आमच्या गावाच्या ठिकाणी रंगपंचमीलाच रंगपंचमी खेळली जाते. तर आता आज 8 मार्च आहे. आज गावच्या सानेवरून पालखी उठली आणि गाव प्रदक्षिणेला सुरुवात झाली. पण आज रंगपंचमी आहे. तर मी आत्ताच कामावरून घरी आलो आहे. तर वाडीतली पोरं टपलेत मला रंगवायला, कारण ही एक मजा असते त्या दिवसाची. त्या दिवशी एकेकाला धरून धरून रंगवलं जातं. आणि बालपणीच्या पण काही आठवणी आहेत, त्या मी तुम्हाला पुढे व्हिडिओ शेअर करेन. पण आत्ता मला रंगवायला कोण कोण आलेत ना ते दाखवतो तुम्हाला. मी कडी लावून घेतले दाराला, तयार आहेत, ते सगळा माल घेऊन तयार आहेत रंगवायला. तर दाखवतो तुम्हाला. आमच्या वाडीतली सगळी गँग आलेली आहे रंगवायला. हे बघा, प्रथमेश आहे, आराध्य आलाय, चिल्ली चिल्ली गँग आहे. हे बघ रंगवतात एकेकाला. रंगवायचं काम चाललेलं आहे. हे बघ, जीतला रंगवा, जीतच्या तोंडाला पण नाही लावला वाय. मग जीतलं मी नाही येणार, मला आई पाठवत नाही, मी नाही येणार. हे दरवाजावर नको मारू, शिव्या खाल तुम्ही सगळे. नको नको नको, मी येऊ पप्पा आधी. ये पप्पाला रंगवलास काय? जा जा पप्पाला रंगव, जा 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 जा. तर रस्त्यावर जा, मी येतो रस्त्यावर तिकडे जावा जरा, जावा. मंडळी सगळी चिल्ली पिल्ली गँग आलेली आहे बघा रंगवायला. तर मी पण जातोय रंगपंचमी खेळायला. चला तिकडं, इथं नको तिकडं रस्त्यावर चला, रस्त्यावर. आयुष कुठं आहे? मंडळी रंगपंचमीला सुरुवात झालेली आहे. तुम्ही शी घाण थोंड तरी बघा. ही आमच्या वाडीतली सगळी पोरं आहेत, लहान आहेत. आता कशी सगळी पोरं कशी कामाला वगैरे जातात, त्याच्यामुळे सगळेच काय नसतात रंगपंचमीला. पहिल्यानं खूप मजा असायची, आता जेवढी आहेत त्यांच्यात मजा करूया. चला. तुम्ही कलर आणले किती आहे? खिशात काय नाही आहे. इथे अमरला पण आणलं जाऊ बाहेर. तवा आहे, जावा. देवे आला ए, लाव लवकर लाव, बोटा लाव 4. हा बस चला. घ्या रे खाऊला पैसे. चला. तर मंडळी आपले संजय काका खेऊर इकडे आले, पोरांनी अडवला आधी. तर किती भेटले वेदू? किती रुपये? 100 रुपये भेटलेले आहेत पोरांना खाऊला. मोबाईलवर मारू नको, ठेव तुम्हाला, ठेव नको तुम्हाला. माझा पण भिजणार आहे किस्सा. याचा कलर लागल, किशात टाक ते खालच्या. लस्सी खायला खादाड नुसतं बसलंय. 100 रुपये भेटले आम्हाला. पण आपल्या वाडीतला आहे आणि 100 रुपये आहेत आमच्याकडं. चला की आता. तर मंडळी रंगपंचमी सुरू आहे. येईल त्याला रंगवायचा कार्यक्रम चाललेला आहे इकडे. भेटेल त्याला. काय जण आम्हाला बघून पलतात आहे, त्याला आम्ही पकडायचा प्रयत्न करतो आहे, पण गावत नाही ते. इकडे 100 रुपये भेटलेले आहे आम्हाला रंगपंचमीचे. खाऊ खायचा आहे आम्हाला. कलर लागलाय सगळा. तर मंडळी अशी या गावाकडे रंगपंचमी असते. आणि बालपणीची आठवण सांगतो, जेव्हा हे रंगबिंग काय नव्हते तेव्हा आम्हाला ना आई पिंजराचं पाणी बनवून द्यायची, पिंजराचं.
तर एकदा असंच मी टबभर पिंजऱ्याचं पाणी बनवलं होतं आणि तेव्हा ना मोठी पोरं होती ना आमच्या वाडीतली, ती आली गपचूप आणि त्या सगळा टप माझ्याच अंगावर ओतून गेली. मग मी रडायला लागलो आणि मग परत आईच्या पिंजऱ्याचं पाणी बनवून दिला. तर तेव्हाची मजा ही वेगळीच होती. आणि आता हे वेगवेगळे शिपण्याचे वगैरे कलर आलेले आहेत, हिरवे, लाल, आणि त्याच्यामुळे हे बघा सगळे खूप झालेले आहेत. तर अजून काय आम्हाला बघून पळतायत. त्यांना वेदूचा डान्स दाखवतो, वेदूचा डान्स. दादा तू पण दोघं प्रथमेश एक गाणं होऊन जाऊ दे. चल चांगलं काहीतरी म्हण ना. म्हण 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 ना. म्हणतो तू गाडच गायक आहे माहिती मला. आता बाजारात तुम्हाला एक भारी भारी रंग पंचमीला पिचकाऱ्या बघायला भेटतील. पण आमची पिचकारी गावठी पिचकारी ही बघा. गावठी पिचकारी, गावठी पिचकारी. आता याच तोंड बघ काय केलं. दात पर हिरवे केला, पोर्रा केला. रगो रगो लाले करून टाकला. रगो रगो सुरुवातीला आपल्याला 100 रुपये भेटलेले आहेत. एक गिरायक गावलेला आहे. त्यानंतर आता आणखीन एक गिरायक भेटलं. किती रुपये रे पोरांनो? 20 रुपये. 20 रुपये 120 रुपये झालेले आहेत. बघूया अजून किती गिरायक गावतात आपल्याला. जपास 50 रुपये 50 रुपये. संध्याकाळी आता ऐकून साहेब प्रथमेश सांग किती पाहिजे. मंडळी आणखीन एक गिरायक भेटलेला आपल्याला रंगपंचमीला. म्हणजे कसं असतं ना की ज्याला रंगवून घ्यायचं नसतं ना त्यानं तो कसं पैसे देतो. मग कलर लावायचा नाही. पैसे भेटले की कलर लावायचं नाही. आणि पैसे देत नाही त्याला कलर लावायचे. जाम मजा. पुन्हा 50 रुपये भेटलेले आहेत. जाऊ दे आता लावू नका कलर. जाऊ दे. पुढं बघ तिकडं नीट जा. तर ही सगळी अशी मजा चाललेली आहे रंगपंचमीची. हे कोणाकडे तरी घ्या. मी लेव कलर लागलाय सगळा. जाऊ दे सोड चल चला काका. तर मंडळी आपल्याला रंगपंचमी खेळताना थोडेफार पैसे जमा झाले होते. तर सगळ्यांना आईस्क्रीम आणलेला आहे. घ्या तुम्ही घ्या. घ्या. तर आता आम्ही आलो मेन रोडवरती आलो आहे. आणि त्यानंतर जाणार इकडे समुद्रावरती आंघोळ करायला. सगळे कसे चकाचक होऊन येणार. सर्व कुल्फीचा आनंद घेतात आहे. सगळे वांदर हे सगळे उब झालेले आहेत. उप्पा हुईया दे. कोण राहिले? राख्या त्याला दे. तू घे. पुरल्या काय घे. चला मंडळी रंगपंचमी खेळून झालेले आहे. सगळ्यांचे चेहरे तुम्ही बघत असाल. विचित्र चेहरे आहेत. तर या रस्त्यात जे ओळखीची मंडळी गावली त्यांना रंगवलेलं आहे. आणि आता आम्ही चालू आहे मालगुण समुद्रकिनारी आंघोळीसाठी. तर तिकडे जाऊन मस्तपैकी आंघोळ वगैरे करणार आहे आणि पुन्हा चकाचक होऊन घरी जाणार आहे. तर अशा पद्धतीने आम्ही दरवर्षी रंगपंचमीची मजा ही लुटत असतो. पहिल्या भरपूर पोरं असायची पण आता कमी आहेत. कारण जो तो आता कामाधंद्याला वगैरे जातात. त्याच्यामुळे जी पोरं घरी होती. आणि आज रविवार आला त्याच्यामुळे भरपूर पोरं भेटली शाळेची. तर चला आता जाऊया बीचवर आणि मस्तपैकी आंघोळ करूया.
तर मंडळी आम्ही सगळे आलो आता आमच्या मालगुणच्या समुद्र किनाऱ्यावरती. इकडे पोरा बघ वालूत नुसती रंगवतात एकमेकाला. आणि इकडे भगवती नगरची पोरं आलेत आंघोळ करायला. इकडे बघा इकडे भगवती नगरची पोरं आलेत आणि आता आम्ही पण जातो आंघोळीला. आणि राजेशकडं आम्ही दिलेलं आहे वाटपाचं काम. आज सगळ्यांना शॅम्पू वाटणार आहे. ये मंडळी मस्तपैकी आंघोळ वगैरे केलेली आहे. अजून आपल्या वाडीतील पोरं आंघोळ करतायत आणि म्हटलं त्यांच्या नाश्त्याची काहीतरी सोय करूया, कारण आपला बड्डे पण झालाय परवा. पोरांना काहीतरी पार्टी देऊया म्हणून इथे आपल्या मालगुण बीचला अनेक असे स्टॉल आहेत. नारळ पाणी किंवा भेलपुरी, शेवपुरी, बरंच काय काय तुम्हाला स्नॅक्स इकडे भेटून जाईल. तर आपल्या मालगुणच्या शिवगणवाडीतल्या इथे गोताड काकी आहेत, त्यांच्याकडे आपण ऑर्डर दिली भेलची 14 प्लेटची. तर त्या छानपैकी इकडे भेल बनवत आहेत. तर तोपर्यंत पोरं आंघोळ करतात तिकडे. भेलशिवाय त्यांच्याकडे आणखीन काय काय नाश्ता भेटतो, म्हणजे मॅगी वगैरे, भजी वगैरे, आणखी काय काय बुर्जी वगैरे असं. तर इथे मालगुणच्या बीचवर कधी तुम्ही आलात पर्यटक म्हणून तर नक्कीच गोताड काकी यांच्या स्टॉलला तुम्ही अवश्य भेट द्या आणि त्यांच्या स्नॅक्स सेंटरचा मधील खाद्यपदार्थांचा नक्की आस्वाद घ्या. तर आता आपली भेल इकडे तयार होते. बघूया त्यांच्या भेलची टेस्ट कशी आहे आणि पोरांना पण खुश करून टाकूया. तर मंडळी आपली गँग आंघोळ करून वरती येते. हे बघा सगळ्यांचे चेहरे आता क्लीन झालेले आहेत. मस्तपैकी सर्वांनी आनंद लुटलेला आहे पोहण्याचा. हे बसून घ्या पटापट खुर्चीत, हा कुडकुडतोय बघ. मंडळी आज रविवार आहे त्याच्यामुळे पर्यटकांची देखील गर्दी होते इकडे. हे बघा खूप असे पर्यटक आलेले आहेत रविवार असल्यामुळे. आणि इकडे आता रंगपंचमी खेळून बाकीच्या वाडीतून पण मंडळी इकडे आंघोळीला येतात आहे. तर अशा पद्धतीने आज आम्ही इथे एन्जॉय करतोय. आणि आपण इथे ऑर्डर दिलेली आहे. या आयुष 2 देऊन ये जा. थांबा. तर मंडळी आज रंगपंचमी. तर दुपारपासून रंगपंचमीला सुरुवात झाली आणि त्यानंतर मग आम्ही गेलो मालगुण बीचवरती आंघोळीला. आणि तिथे मग जे स्टॉल आहेत त्या ठिकाणी गोताड जे बंधू आहेत त्यांच्या स्टॉलला भेट दिलेली. तिथे मस्तपैकी भेलची ऑर्डर दिलेली आणि भेल वगैरे खाऊन घरी आलो आहे. आंघोळ वगैरे केली आहे, मस्तपैकी फ्रेश झालो आहे. तर आधीचा चेहरा आणि आताचा चेहरा एकदम तुम्हाला क्लीन वाटत असेल. तर अशा पद्धतीने आमच्याकडे आम्ही दरवर्षी रंगपंचमी करतो. तर खूप सारी पोरं नव्हती पण मजा केलेली. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि कमेंट देखील करा. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुम्ही कोकणवारी, आपल्या कोकणातली मजा सारी.